आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देशातील प्रत्येक अवैध स्थलांतरिताला शोधून काढून त्याची हकालपट्टी करण्याच्या सरकारच्या ठाम कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे। आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केल्यानंतर एका जाहीर सभेत ते बोलत होते। राष्ट्रीय महिला आयोगानं भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबतच्या शिफारशी असलेला एक सविस्तर अहवाल गृह मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे। विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे। हा अहवाल विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे जागतिक पर्यावरण दिन अभियान 2026 अंतर्गत इतवारी रेल्वे स्थानकावर वातावरण बदल या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आलं। याद्वारे भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या मोतीबाग ग्रुपच्या स्काउट्स आणि गाईड्सनी पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात भारत सरकारनं प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकानं रंगेहात पकडलं। या कारवाईत एकूण 8,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बॅडमिंटनमध्ये PV सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी वेगवेगळ्या विजयांसह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर HS प्रणय आज सिंगापूर ओपनमधून बाहेर पडला। 2 ऑलिम्पिक पदकं जिंकलेल्या सिंधूनं आपल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जपानच्या रिको गुंजीवर विजय मिळवला। आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना कोरियाच्या अव्वल मानांकित एन से यंगशी होईल। दुसरा मानांकित कुनलावूत विदित सरनं 2 गुणांनंतर सामन्यातून बाहेर पडल्यानं लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। आता त्याचा पुढील सामना जपानच्या कोकी वातानाबेशी होईल। विदर्भात उष्णतेची लाट कायम असून आज वर्धा इथं सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। त्या खालोखाल नागपूर इथं 46.4, गोंदिया 46.1, चंद्रपूर 45.4, ब्रह्मपुरी आणि अमरावती 45.2, अकोला आणि गडचिरोली इथं 45, भंडारा 44.8, यवतमाळ 44.4, वाशिम 44, तर बुलढाणा इथं 41.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।